असली पाहिजे. हां, मग हे जाऊ द्या. पण आपण चरित्र पाहतोय जगद्गुरु तुकाराम महाराजांचं, आणि ते 450 वर्षापूर्वीचं आहे. त्यावेळी कीर्तनं कशी चालत असतील? त्यावेळेस लाईट होती का? माईक होते का? नाही. पण त्यावेळेचा आपण प्रत्यक्ष आज अनुभव घेऊ. कसं तुकोबाराय कीर्तन करत असतील, श्रोते कसे येत असतील. आज आपण प्रत्यक्ष त्या वातावरणाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करू. काल आपण तुकोबारायांच्या चरित्राची चिंतन करत असताना पाहिलं की तुकोबारायांच्या घरी पितरांचं भोजन होतं, आणि त्या पितृभोजनासाठी भगवंताने स्वतः त्यांना सहकार्य केलं. ही कथा आपण काल पाहिली. आताही आम्ही सगळे पितर घालतो, पण शहरी भागामध्ये काही सुशिक्षित लोक ते म्हणतात पितर कशासाठी घालायचे? आपला आजोबा मरून किती वर्ष झाले असतील? 40-30-40 वर्ष झाले, आणि त्याच्या नावानं आता आपण माणसं जेव घातले तर काय उपयोग, असं सुशिक्षित लोक म्हणतात. तुम्हाला काही माहीत नाही, म्हणजे तुम्हाला कोणी असं विचारत नाही, पण आम्हाला भेटतात. का हो, पित्र घातल्यावर काय भेटतं? आपला आजा मरून 30 वर्ष झाले आणि तो कुठे असेल, स्वर्गात नरकात, त्याच्या नावानं आपण इथं माणसं जेव घातले, काय होतं? म्हणजे लोकांचं पोट भरतं. पितर जेवला बापाचा आणि आत्मा निवला लोकाचा, काय उपयोग आहे अन्नदान करून, असं लोक म्हणतात. मग वैकुंठवासी वक्ते बाबा सांगायचे, त्यांना कोणीतरी असं विचारलं, सुशिक्षित माणसाने एका तरुणाने विचारलं. मग तो म्हटला, बाबा इथं अन्नदान केलं स्वर्गात कसं काय जातं आपल्या आज्यापर्यंत? मग आबाने काय केलं, त्याला 2-3 शिव्या दिल्या आपल्या वराडातल्या. तो म्हटला, हो आबा, माझ्या बापाला काही शिव्या देऊ नका. ते म्हटले, का रे, तुझा बाप कुठं आहे? तो म्हणे, माझा बाप तिकडे आहे नागपूरला, आणि तू पंढरपूरला. मग आबा म्हणले, मी तुला पंढरपुरात शिवी दिली तुझ्या बापाला, आणि ती नागपूरपर्यंत कशी काय लागली रे? तुला राग आला म्हणजे तुझ्या बापाला शिवी लागली. मग आबा म्हणत, पंढरपूरमध्ये दिलेली शिवी नागपूरपर्यंत तुझ्या बापाला लागली की नाही, तसं आम्ही इथं अन्नदान केलेलं आमच्या वाडवडिलांपर्यंत जातं. फक्त श्रद्धेनं केलं पाहिजे की नाही. श्रद्धेनं केलं जातं त्यालाच श्राद्ध म्हणतात. श्रद्धया क्रियते तत्श्राद्धम. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या वाडवडिलांनी आपल्याला ज्या प्रथा घालून दिल्यात, त्या प्रथा काही अंधश्रद्धा नाही, त्या प्रथा आपण चालू ठेवल्या पाहिजे. त्यानिमित्तानं 4 माणसं आपल्या घरी जेवतात, त्यांचे उष्टीपात्र आपल्याला उचलायला भेटतात, अन्नदान घडतं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी काल पितरांचं भोजन केलं, ती कथा आपण पाहिली. त्यानंतर जिजाबाईला देवानं वस्त्रदान केलं, तीही कथा काल आपण पाहिली. आणि जाता जाता तुकाराम महाराजांच्या कीर्तनाची छोटीशी गोष्ट मी आपल्याला सांगितली की माळशिरस म्हणजे पंढरपूरच्या वाटेवर तुकोबारायांचं कीर्तन होतं, आणि तिथल्या मारुती मंदिरामध्ये तुकाराम महाराजांनी कीर्तन केलं. का तसं कीर्तन केलं? लोक म्हटले होते, महाराज आजपर्यंत कुणीच न केलेलं कीर्तन करा. त्यांनी कीर्तन केलं. कसं कीर्तन केलं? अखंड रामकृष्ण हरीचा जप केला. आणि खरं कीर्तन म्हणजे तेच असतं, देवाचं नामस्मरण करणं. त्यापेक्षा आणखी वेगळं कीर्तन काय असतं? म्हणून तुकोबारायांच्या त्या कीर्तनाची कथा आपण काल पाहिली. राहिलेला थोडासा भाग आज चिंतन करू. आज काही जास्त लांबवायचं नाही, थोडासा आपला नियम करायचा. तुकोबारायांची कीर्तनाची पद्धत आपण काल उल्लेख केला होता की तुकाराम महाराज कीर्तन कसे करायचे ते आपण उद्या पाहू. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाची पद्धत नाथ महाराजांनी लिहून ठेवली. नाथ महाराज म्हणतात, वारकरी कीर्तन कसं असतं? सगुण चरित्रे परम पवित्रे, सगुण चरित्रे परम पवित्रे, सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी, आदि वंदावी. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरान करा
भक्तीच्या विरहित गोष्टी इतरा न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. युक्ती विवराव्या. सगुण चरित्रे परम पवित्रे. सगुण चरित्रे परम पवित्रे. सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे. आदि वंदावे आदि वंदावे. तुकोबारायांचं कीर्तन म्हणजे सगुण चरित्रे परम पवित्रे. आजपर्यंत म्हणजे तुकोबारायांपर्यंत जेवढे साधू संत झाले त्यांच्या कथा ते कीर्तनामधून सांगायचे. त्यांच्या आधी कोणते संत झाले? ज्ञानेश्वर महाराज झाले, गोरोबा काका झाले, सावता महाराज झाले, एकनाथ महाराज झाले. आदी करून सगळ्या संतांच्या कथा ते कीर्तनामध्ये सांगायचे. गोरोबा काकाची कीर्तनामध्ये कथा सांगायचे. कशासाठी? भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरून संसारामध्ये जे मन आपलं रंगलेलं आहे त्या मनाला परमार्थाची चटक लागावी. म्हणजे मन संसारातून जरा बाजूला यावं अशी काही युक्ती आपल्याला मिळावी म्हणून तुकोबाराय गोरोबा काकाचं चरित्र सांगायचे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गोरोबा काका म्हणजे कुंभार होते. जेवढे संत होऊन गेले कुणीही आपला व्यवसाय सोडून परमार्थ केला नाही. सावता महाराज आपलं शेत खुरपायचे, गोरोबा काका मडके घडवायचे. आणि ते मडके घडवत असताना असा प्रसंग घडला. माती तुडविता नाही देहस्थिती. नामदेव महाराज सांगतात गोरोबा काका माती तुडवत होते आणि ते माती तुडवत असताना नाचायचं आणि भजन करायचं. नाचल्यामुळं काय व्हायचं? माती तुडवल्या जायची आणि भजनही व्हायचं. असं गोरोबा काका करत होते. बर काय सांगत होतो? बर मला वाटलं मातीतून म्हशीकडे लक्ष गेलं काय. गोरोबा काका माती तुडवत होते, हातामध्ये चिपळ्या घेतलेल्या आणि त्या ओल्या मातीमध्ये नाचायचं आणि चिपळ्या वाजवायच्या, भजनही घडायचं आणि कामही घडायचं. अशी त्यांची सेवा चालू. आणि सेवा चालू असताना काय झालं? बरं हा या सा बर. तेव्हा काकांची ती मातीची सेवा चालू आणि अशा अवस्थेत त्यांची पत्नी पाण्याला निघाली. घरामध्ये छोटंसं बाळ होतं 2-2.5 वर्षाचं आपलं रांग बाळ. आणि त्यांच्या पत्नीनं सांगितलं हे बघा मी जरा पाण्याला चालले, बाळाकडे लक्ष असू द्या, दृष्टी असू द्यावी. स्वामी बाळावरी नाही कोणी घरी सांभाळाया. म्हटले घरी आता कोणी लक्ष द्यायला नाही, तेवढं लेकराकडे लक्ष द्या. हे भजन करत होते मान डोलवून. यांची मान अशी हल्ली तिला वाटलं हे हो म्हटले आणि मग पाण्याला निघून गेली. घरी ते लेकरू रांगत रांगत अंगणामध्ये आलं. ते माती तुडवतायत. आपल्या वडिलाकडे जावं म्हणून त्याला काय कळतं, ते आपल्या वडिलाकडे जायचं म्हणून रांगत रांगत आलं मातीच्या जवळ. आणि मातीच्या जवळ आल्यावर त्याचे दोन्ही पुढचे हात त्या चिखलात रुतले गेले, फसले हात. आणि हे बाबा डोळे लावून भजन करत होते. चिपळ्या वाजवत असल्यामुळं लेकराची काही जवळ आल्याची त्यांना जाणीव झाली नाही. आणि तुडवता तुडवता त्या लेकराच्या मानेवरच पाय पडला एक. लेकरू ओरडलं मोठ्याने, पण हे काही भानावर नव्हते. माती तुडविता नाही देहस्थिती, आठवीत चित्ती पांडुरंग. देहावरच नव्हते, ते पूर्ण लेकरू चिखलामध्ये तुडवलं. पार त्याचं रेंधा झाला, सगळा मांस बाहेर आलं. ते लेकरू मेलं. तेवढ्यात ती बाई आली पाणी घेऊन, डोक्यावर हांडा घागर. आणि ते पाहिलं लेकरू कुठेच दिसेना. हाक मारायला लागली बाळा बाळा.
काही आवाज येईना. आणि मग काकांच्या जवळ आली आणि पाहते तर त्या चिखलातून पाय वर आले होते. लेकरू चिखलात उतरलेलं आणि फक्त पाय वर आलेले पाहिले. तळपायाची आग मस्तकात गेली. नवऱ्याच्या हाताला धरून बाजूला ओढलं. म्हणले, तुमचं काय डोकं फिरलं की काय? लेकरू मारलं आपलं. आणि मग त्यांनी पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं, चूक झाली आपल्याकडून. पण आता घडू नये ती घटना घडली. आता शोक करून परत येणार आहे का? पण ते आईचं काळीज अशा नवऱ्याला शिव्या द्यायला सुरुवात केली. तुमचं भजन चुलीत गेलं, तुमच्या भजनापायी माझं लेकरू मेलं वगैरे शिव्या द्यायला लागली. आणि त्या शिव्याच्या नादात काकाला राग आला आणि ते मारायला धावले. हात उगारला. हात उगारल्यावर तिनं सांगितलं, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, माझ्या अंगाला हात लावला तर. बस त्या दिवसापासून हात जोडले. एकाच घरात पती पत्नी राहायचे. जेवायची वेळ झाली की तिनं ताट वाढायचं, पण एक शब्द बोलायचा नाही. आता असं किती दिवस प्रपंच चालणार आहे? तिनं आपल्या माहेरी वडिलांना सांगितलं, माझे मालक आमचं काही पटत नाही, त्यांचा प्रपंच व्यवस्थित चालावा असं वाटत असेल तर बाबा त्यांचा दुसरा विवाह करून द्या. आणि मग त्याच बाईची दुसरी बहीण होती, तिच्याशी विवाह काकांचा लावून दिला. आणि लग्न झाल्यावर जेव्हा नवरदेव घरी निघाले, म्हणजे परत निघाले, तेव्हा त्या सासऱ्याने म्हणजे गोरोबा काकाच्या सासऱ्याने हात जोडून सांगितलं, काका आता तुम्हाला 2 पत्न्या आहेत, पण 2 पत्न्यांमध्ये भेदभाव करायचा नाही. जशी माझी पहिली मुलगी सांभाळली तशीच दुसरी सांभाळा. काका म्हटले, ठीक आहे. पहिली जशी सांभाळली तशी सांभाळायची ना. मग झालं. पहिलीशी एक शब्द बोलत नव्हते, दुसरीशी बोलणं सोडून दिलं. कारण सासऱ्याने शब्द काय दिला होता, पहिलीला जसं सांभाळलं तसं दुसरीला सांभाळा, भेदभाव करू नका. मग काय महाराज, त्या दोघींनी युक्ती केली. गोरोबा काका बेसावध असताना, झोपेत असताना त्यांचे दोन्ही हात आपल्या अंगावर ठेवून घेतले. म्हणजे यांची शपथ मोडली की झालं आपलं प्रपंच सुरू. पण रात्री झोपेमध्ये असताना दोघींनी हात अंगावर घेतले. काकांना जाग आली. पाहतात तर आपल्या हाताने आपली शपथ मोडलेली आहे. आणि मग काकांनी ते घरी कोयतं होतं, कोयतं उजव्या हाताने उचललं, डावा हात तोडून घेतला आणि पुन्हा उजवा हात त्या कोयत्यावर मारला. दोन्ही हात आपले तोडून घेतले. का? आपल्या हाताने आपली शपथ मोडली म्हणून. काय वैराग्य असेल? आपल्याकडून एखाद दिवशी हरिपाठ चुकला, आपण आपल्याला शिक्षा करून घेतो का? आमच्या आळंदीला मोठे कदम माऊली आहेत. त्यांचा नियम आहे, पहाटे 3 वाजता उठायचं. रात्री 2ला झोपले तरी 3लाच उठतात आणि 9ला झोपले तरी 3ला उठतात. आणि एखाद्या दिवशी उठायला उशीर झाला की मग त्या दिवशी ते एक टाईमचं जेवणच करत नाहीत. कारण आपल्या शरीराने चूक केली ना. हे आम्ही फक्त सांगतो, आमच्याकडून काही नियम पाळणं होत नाही. पण अशी लोक आहेत जगामध्ये परमार्थ करणारी. काका म्हटले, आपल्या शरीराकडून नियम चुकला ना, मग शरीराला शिक्षा झालीच पाहिजे. हात तोडून घेतले. आणि मग काय, कुंभाराचं पोट कशावर असतं? हातावर असतं की नाही? कीर्तनकाराचं पोट कशावर असतं? कीर्तनकाराचं पोट असतं गळ्यावर, म्हणून त्याला डालडा खाऊन जमत नाही, थंड पाणी जास्त पिता येत नाही. गळ्यावर असतं की नाही? शिक्षकाचं गळ्यावरच, बोलण्यावरच असतं की नाही? बरं, शेतकऱ्याचं हातावर, पायावर आपलं. तसं कुंभाराचं हातावर पोट असतं आणि हातच तुटले. आता कसं काय प्रपंच चालणार? मडके कसे घडवणार? घर संसार सगळा ठप्प झाला. कोणीतरी काही कुठून आणायचं, त्याच्यावर पोट भागवायचं. देवाला चिंता पडली, म्हटले एवढं सगळं भांडवल आहे, याचा धंदा बंद पडला, हे काही बरोबर नाही. मग देवाने काय केलं, कुंभाराचं रूप घेतलं त्या काळातल्या आणि निघाले पंढरपूरहून. रुक्मिणीनं विचारलं, कुठे चाललात? त्यांनी सांगितलं, मी गोरोबा काकाच्या घरी आता काम करायला चाललो. ती म्हटली, कुंभाराचा धंदा असतो, एकट्यानं होत नाही. गाढवं वळायला, गाढवं वळून आणायला, त्यांना भाकरी घालायला कुणीतरी बाई पाहिजे की नाही? मी तुमच्यासोबत येणार. देव म्हटले, चला. पण का हो, गाढवं ते माती आणायला गाढवं पाहिजे ना. मग म्हणले, गाढवं? ते गरुडन हनुमंत होते, त्यांना केलं गाढवं. काय सांगतोय मी? तुकाराम महाराज कीर्तनात काय सांगायचे ते सांगतो. ते 2 गरुड हनुमंत गाढवं केले आणि आले तेरला. तेर म्हणजे गोरोबा काकाच्या गावाचं नाव आहे. तेरला आले. काकांना म्हटले, अहो आम्हाला काम मिळेल का?
काका म्हटले बुवा काम मिळतंय, आम्हाला सुद्धा गड्याची गरज आहे, पण तुम्ही पगार काय घ्याल? त्यांनी सांगितलं पगार काहीच नाही, फक्त आम्हाला 2 टायमाचं जेवण द्या, काही पगार देऊ नका. काका म्हटले चालतंय. आणि मग गाढवावर माती आणायची, देवाने त्या रुक्मिणीनं त्याच्यावर पाणी टाकायचं, चिखल भिजवायचा, देवानं ती माती तुडवायची आणि दोघांनी मिळून मडके घडवायचे आणि बाजारात नेऊन विकायचे. आता ते मडके बाजारात विकायला नेल्यावर लोक असं मडकं कसं तपासून पाहतात? हां, बरोबर. आता असा आवाज येतो मडक्यातून, कसा? असा टणटण आवाज आला की मग मडकं बरोबर आहे, आणि जरा धबका आवाज आला की समजायचं फुटलेलं आहे. मग लोक असं वाजून पाहायचे. ते देव होता की नाही कुंभार होऊन आलेला, तो म्हणायचा वाजून काय पाहता, आपटून बघा. मग ते असं आपटलं की चिमणूसारखं उडायचं मडकं. लोक म्हणायचे कमाल आहे बा, मडकं फुटत नाही. मग घेऊन जायचे लोक. बाकीच्या दुकानावर कोणी जात नव्हतं कुंभाराच्या. आणि मग ते मडकं घरी नेलं की काही माता भगिनी त्यात विरजण लावायचं दह्याचं. जुन्या काळात मडक्यातच लावायचे. ते विरजण लावलं की ते दही बरकती यायची. बरकती म्हणजे संपतच नव्हतं ते दही. मग त्या बायांच्या लक्षात आलं ह्या मडक्यात काहीतरी जादू आहे म्हणजे. मग बाया सांगायच्या हे बघा, दुसऱ्याच्या दुकानावरून मडकं आणू नका, फक्त त्या विठू कुंभाराच्याच दुकानावरून आणायचं. त्या गावातल्या कुंभाराच्या बाय काय म्हणायला लागल्या, आपले मडके काही कामाचे नाही, त्या विठू कुंभाराचं मडकं आणा. तर म्हणे आपल्या घरी आहेत ना किती मडके, ते ठेवा म्हणे तुम्हाला बेंडके टाकायला. ते नको, त्या विठू कुंभाराचं मडकं आणा. आणि मग काय महाराज, विठू कुंभाराचा असा धंदा सुरू झाला. काकाच्या घरी दिवाळीच एवढा पैसा, बाकीच्या याचे धंदे बसले ना कुंभाराचे. मग त्यांनी केलं आंदोलन. बाकीच्या कुंभारांनी राजाकडे आंदोलन केलं आणि राजाला सांगितलं, राजा असं कधी घडतं का रे, मातीचं मडकं फुटणार नाही तर काय फेकल्यावर? म्हटले ह्या गोरोबा काकाच्या घरी काहीतरी जादू होती, काहीतरी मंत्र टाकतो ह्या माणूस, मातीचं मडकं फुटत नाही म्हणजे काय? मग काकाच्या घरी निरोप पाठवला राजाने. त्या विठू कुंभाराला बोलवून घेतलं आणि सगळ्या भर सभेत विचारायला लागले, का रे काही जादू वगैरे करतो का तू, तुझे मडके फुटत का नाहीत? तर म्हटलं बा पंढरपूरला मी मडके करायचो तेव्हा फुटत होते, ह्या गोरोबा काकाच्या घरी आल्यापासूनच मडके फुटणार, मला काही माहीत नाही. दुसरा एक हुशार होता कुंभार. तर म्हटलं का रे, तुझे हे गाढवं जे आणलेले आहेत तू सोबत, 6 महिन्यापासून तू आमच्या गावात आला, अजून एकदाही तुझे गाढवं ओरडले नाही म्हणे. गाढव ओरडत असते की नाही, अजून एकदाही ओरडले नाही. मग तो विठू कुंभार म्हणला, अरे हे इथले नाहीत, ते इटलीहून आणलेले गाढवं आहेत म्हणे, ते ओरडत नसतात. बरं, मग देवानं खुणवलं गड्या गरुड हनुमंता, अरे एवढं तुम्हाला कळू नाही का गाढवं झाले, मग अधूनमधून ओरडत जाणं जरा. मग त्यांनी जो भोंगा काढला, सगळ्याच्या कानठाळ्या, कंपनीचा सायरन असतं की नाही, असाच भोंगा काढला, कानठाळ्या बसल्या. ते लोक म्हणले अरे बंद करायला, ते म्हणले एकदा ओरडत नाही 6-6 महिने, आणि एकदा सुरू झालं की मग थांबत नाहीत म्हणे. आणि मग कसे तरी थांबले गाढवं. देवानं सांगितलं हे पा, ते काही नाही बा, मी आपलं देवाचं नाव घेत घेत मडके करतो, ते कसे होतात मला काही माहीत नाही. देवाची सुटका झाली. पण पंढरपूरची वारी आली आषाढीची. नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सगळे वारकरी पंढरपूरला आले आणि तिथं देवापुढे भजन करायला लागले. काही भजनात मन लागेना. मग ज्ञानेश्वर महाराजांनी जरा अंतर्ज्ञानाने पाहिलं, त्यांच्या लक्षात आलं, बरं हां आता राहू दे. ज्ञानेश्वर महाराजांनी लक्षात घेतलं की ही इथं विटेवर देव नाही, देव कुठेतरी गेला वाटते कामाला. आणि मग पत्ता काढला, 13ला आहेत म्हणले देव मडके घडवायला गोरोबा काकाच्या घरी. मग देवाला पकडण्यासाठी, धरण्यासाठी ही निघाली दिंडी. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आले आणि नेमकेच देव आणि रुक्मिणी गाढवं घेऊन माती आणायला गेलते डोंगरात. ज्ञानेश्वर महाराज आले, काकांना विचारलं, काका कसं काय चाललं घर प्रपंच? त्यांनी सांगितलं, बुवा हात तुटलेले आहेत माझे. कुणीतरी पंढरपूरहून विठोबा कुंभार आला आणि तो मडके घडवतो, त्याच्या शक्तीवर चाललंय म्हणले घर, सगळं आनंद आहे, तो आल्यापासून काही कमी पडत नाही, आनंदी आनंद आहे असं सांगितलं. मग ज्ञानेश्वर महाराज म्हटले, कुठे आहे तो विठू कुंभार? म्हणले माती आणायला गेला, येईल थोड्या वेळाने, तुम्ही हातपाय धुवा, स्नान वगैरे करा,
यांचं स्नान झालं, पूजा झाली, विठू कुंभार काही येईना. कारण त्याला माहीत होतं आज आपलं पितळ उघडं पडणार. तो तिकून तिकडेच, रुक्मिणी तिकडं, गाढवय तिकडं, सगळं तिकडंच, तो काही येईना. मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, काका तो विठू कुंभार नव्हता हो, ते मडके इकडं आणा. एक मडकं दाखवलं काकाला आणि त्याच्यावर हाताचे ठसे उमटलेले होते असे त्या मडक्यावर. म्हटले पहा, त्या ठशामध्ये शंख, चक्र, गदा, आपल्या हातावर रेषा असतात की नाही, इथं चिन्ह असतात, शंख, चक्र असे, तर भाग्यवान माणसाच्या असतात. आणि मग ते चिन्ह दाखवल्यावर काकांना पटलं. हा म्हणले, हे जगन मालकाच्या हातावरचे चिन्ह आहेत, हा सामान्य कुणी कुंभार नव्हता. मग मात्र काकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा. 6 महिने देवाने आपल्या घरी गड्यासारखं काम केलं. लगेच त्यांच्या दिंडीसोबत पंढरपूरला निघाले. नामदेव महाराजांचं कीर्तन वाळवंटामध्ये चालू होतं आणि नामदेव महाराजांनी सांगितलं, सगळ्यांनी हात उंच करा. नामदेव महाराजांनी सांगितलं आणि हात उंच करून टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि त्या चंद्रभागेच्या सानिध्यामध्ये असा कीर्तनाचा गजर उठला आणि त्या कीर्तनात देव नाचायला लागला. किती नाचला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. पितांबर सुटेपर्यंत देव नाचला. लोकांनी हात उंच करून टाळ्या वाजवल्या आणि त्यात गोरोबा काका बसले होते. हात उंच केले पण टाळी वाजवायला हातच नाहीत. कोपरा इथून आपल्या मनगटापासून हात तुटलेले होते. नुसते थोटे हात एकमेकाला गोरोबा काका असे वाजवू लागले. पण ते टाळी वाजवण्याचं सामर्थ्य असं की ते टाळी वाजवता वाजवताच काकाचे हात आले आपोआप. म्हणून कीर्तनात टाळी वाजवायला आळस करू नये. काही लोकांना किती सांगा टाळी वाजवा, ते अशी टाळी वाजवतात, त्यांची त्यांना ऐकू येत नाही. टाळी कशी वाजवली पाहिजे. वाहे टाळ टाळ्या टाळी होईल होळी विघ्नाची, विठ्ठल विठ्ठल येणे छंदे ब्रह्मानंदे गरजावे. मोठ्याने विठ्ठल विठ्ठल असा गजर करावा, मोठ्याने टाळी वाजवावी. आणि ते टाळी वाजवत असताना काकांचे हात आले. कशासाठी ही कथा सांगितली. काम करत असताना त्यांनी देवाची आठवण सोडली नाही. एक भावगीत आहे, मला वाटतं गोरोबा काकांच्या जीवनावर आहे. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, हे करो काम, हे करो काम. तुझे रूप चित्ती राहो, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, हे करो काम, हे करो काम. तुझे रूप चित्ती राहो. गोरोबा काकाच्या कथेतून आपण हेच शिकायचं की प्रपंचाविषयी थोडं तरी वैराग्य आपल्या मनामध्ये पाहिजे. वैराग्याचा महामेरू आणि तो हा गोरा कुंभारू. हाताकडून चूक घडली तर हाताला एवढी मोठी शिक्षा आपण करू शकतो का. तोंडाने खाऊ नये ते खाल्लं, मग आपण तोंडाला शिक्षा 2 थोबाडीत मारून घेऊ शकतो का आपल्या. पण काकांच्या चरित्रातून हे शिकायला मिळतं की असं आपण आपली चूक भरून काढायची.
आपण कुठे चुकलो हे आपल्या इतकं जगात कोणालाच माहीत नसतं. म्हणून आपुली आपण करा सोडवणे हे काकांच्या चरित्रातून अशा कथा तुकाराम महाराज कीर्तनातून सांगायचे, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे. वैराग्य म्हणजे घर सोडणे नाही, भगवी वस्त्र धारण करणे नाही, घरातच राहायचं. पण आलिप्त कमळ जळी जैसे, पाण्यामध्ये कमळ असतं की नाही, ते कमळ पाण्यातच असतं, पण त्या कमळाचं पान कधीच पाण्याने भिजत नाही, ते कोरडंच असतं. त्याच्यावर पाणी पडलं की आपोआप पाणी इकडं तिकडं निघून जातं, पान कोरडंच्या कोरडं. म्हणजे जसं पाण्यामध्ये कमळ राहतं तसं आपण प्रपंचात राहिलं पाहिजे. नाव असते की नाही, नाव ही पाण्यातच शोभते, बाहेर जमिनीवर नाव शोभत नाही. तसा माणूस प्रपंचातच शोभतो, एकटा माणूस शोभत नसतो. विठो माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, असंच पाहिजे, तरच मनुष्याच्या जीवनाला शोभा आहे. नाव पाण्यातच शोभते तसा माणूस प्रपंचातच शोभतो. पण नाव पाण्यात जरी शोभत असली तरी नावेत पाणी शोभत नाही. समजलं ना? नाव पाण्यात शोभते, पण नावेत पाणी आलं तर ते काही शोभून दिसत नाही, मग नाव बुडून जाते. तसा माणूस प्रपंचात शोभतो, पण माणसाच्या मनात प्रपंच नाही आला पाहिजे. माणसाचं मन प्रपंचातून आलिप्त असलं की मग त्याचा परमार्थही घडतो आणि संसारही घडतो. आपलं असं होतं की आपण प्रपंचातल्या लोकांवर विश्वास ठेवतो. विश्वास म्हणजे काय? अतिमोह करतो. तुकोबर आहे कीर्तनामध्ये अशा काही कथा सांगायची की मनामध्ये प्रपंचाविषयी वैराग्य निर्माण व्हावं. एक साधू महाराज होते आणि त्यांनी प्रवचनामध्ये सांगितलं की या जगात कुणीच कुणावर खरं प्रेम करत नसतं. नवा अरे जायायै पत्युः कामाय पतिः प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवती, असं उपनिषदात वाक्य आहे. म्हटले या जगामध्ये कुणीच कुणावर प्रेम करत नाही. नवरा पत्नीवर प्रेम करतो, ते पत्नीच्या हितासाठी नाही, त्याला तिच्याकडून काहीतरी स्वार्थ असतो म्हणून प्रेम करतो. पत्नी पतीवर प्रेम करते, तिच्याही मनात काहीतरी स्वार्थ असतो. बाप मुलावर प्रेम करतो, बापाच्याही मनात काहीतरी स्वार्थ असतो म्हणून बाप प्रेम करतो. कुणीच कुणावर निष्काम प्रेम करीत नाही, असं महाराजांनी प्रवचनात सांगितलं. प्रवचन छान झालं, लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि प्रवचन झाल्यानंतर आता नका वाजवू आणि प्रवचन छान झाल्यानंतर प्रवचनानंतर एक तरुण आला, तो महाराजांच्या पाया पडला. म्हटला, महाराज प्रवचन मला छान आवडलं, पण एक गोष्ट पटली नाही. तुम्ही काय सांगितलं? या जगात खरं प्रेम कुणीच कुणावर करत नाही. अहो, माझी पत्नी म्हणते की तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही, तुम्ही जर या जगात राहिले नाही तर मी सुद्धा राहणार नाही, असं माझी पत्नी मला म्हणते. आणि तुम्ही म्हणता कुणी कुणावर खरं प्रेम करत नाही. माझे आईवडील त्यांनी मला तळहाताच्या फोडासारखं लहानपणापासून सांभाळलं आणि तुम्ही म्हणता आईवडिलांचं खरं प्रेम नसतं. तो म्हटला, हे काय आपल्याला पटलं नाही. महाराज म्हटले, ठीक आहे, तुला मी पटवून देतो. महाराज जरा जडीबुटीचं ज्ञान होतं महाराजांना. त्यांनी पिशवीतून एक मुळी काढली आणि त्याला सांगितलं, हे बघ, ही मुळी घ्यायची आणि घरी जायचं. घरी गेल्या गेल्या बायकोला सांगायचं, मला भूक लागली, लवकर स्वयंपाक कर, पण जरा चांगला कर. चांगला म्हणजे काहीतरी गोडधोड कर. आणि तू जायचं आतल्या घरात, ही मुळी तोंडात ठेवायची आणि झोपायचं. ही मुळी तोंडात ठेवल्याबरोबर तुझे डोळे पांढरे होतील, हातपाय वाकडे होतील, श्वास मंद होईल. मंद म्हणजे बंद नाही, पण हळू होईल श्वास, असं सांगितलं. तो म्हणला, महाराज मी मरीन का? नाही नाही, मरणार नाही म्हणले, काही काळजी करू नको, पण मेल्यासारखा होशील. तुला प्रश्नाचं उत्तर पाहिजे? हो. गेला घरी, पत्नीला सांगितलं चांगला स्वयंपाक कर. गेला आतल्या घरात, मुळी तोंडात ठेवल्याबरोबर हातपाय वाकडे झाले, डोळे पांढरे झाले. आणि इकडं हिनं स्वयंपाक केला आणि स्वयंपाक झाल्यावर आतल्या घरात नवऱ्याला बोलवायला गेली आणि पाहिलं तर हातपाय वाकडे झालेले, डोळे पांढरे केले, हलवून जागं करते, उठे ना. कापूस आणला, नाकाला लावला, कापूसही हले ना. तिला वाटलं गेले. पण आता तिनं जरा विचार केला, हुशार होती ती. म्हटली, आता जर मी मोठ्याने ओरडले आणि लोक गोळा झाले तर मग पुन्हा 2 दिवस जेवायता येत नाही आता पोट भरून. आणि स्वयंपाक झालेला आहे की नाही, शिरा केलता, गरम गरम चपात्या भाजी.
ती म्हणे आता पोटभर जेवण करू आणि मग लोकायला सांगू. गेली, पोट भरून दाबून जेवण केलं, शिरा संपला सगळं एकटीनं. आणि मग जे भोंगा काढला, मोठ्याने रडायला लागली. लोक गोळा झाले, काय झाला हो बघा म्हणले कसे करतात. लोकांनी पाहिलं, लोकांनी सांगितलं, गेले म्हणले मालक तुमचे. आणि मग काय महाराज, मालक गेले. आता त्यांना घराच्या बाहेर काढायचं ना, बाहेर आणून बसवायचं. 4 माणसं गेले घरात, बाहेर काढायला लागले, पण ते काही बाहेरच येईना. का बरं? हातपाय वाकडे झालते ना. तो दरवाजातून उभा येईना बाहेर आणि आडवा येईना. आता कसं करायचं? एक माणूस गेला, कुऱ्हाड आणली. ते दार तोडू म्हणे आपण चौकट. ते चौकट काढली की मग बाहेर येईल. तो चौकट तोडायला लागला आणि ते पाहिलं बायकोने. ती म्हटली, अहो काय करता म्हणले, हे चौकट तोडतो, बाहेर काढता येत नाही ना. ती म्हटली, का हो, हे चौकट तोडल्यावर आम्हाला पुन्हा दार बसवायला किती पैसे लागतील, मग काय करावं? ती म्हटली, आता ते गेलेलेच आहे तर पाय तोडा की. आता ते सगळं त्याला ऐकू यायचं बरं, मेलेला नव्हता तो. तो म्हटला, बापा रे, आपण जिवंत असताना पण ते हातपाय तोडा, हे काही खरं नाही. बर, काढले कसे तरी हातपाय दाबून त्याला बाहेर काढला आणि मग बाहेर बसवला. लोक म्हणले, असं झालं कसं काय? तो कोणीतरी मित्रानं सांगितलं, अरे त्या बुवानं काहीतरी दिलं म्हणे त्याला खायला, मुळी काहीतरी त्यानं झालं असेल. बोलवा मग महाराजाला. आणलं बोलून. महाराजांनी पाहिलं, सगळे रडत होते. बुढा म्हणे, देवाला कसं कळत नाही, मला म्हाताऱ्याला ठेवलं आणि लेकराला घेऊन गेला माझ्या. बर, म्हातारी नवऱ्याकडे हात करून म्हणली, पहा ना देव किती मूर्ख आहे, आमचं पिकलं पान इथेच ठेवलं आणि तरुण पोरगा घेऊन गेला. ही नाही का पिकलं पान? म्हाताऱ्याकडे हात करून म्हणे, पिकलं पान इथंच ठेवलं. झालं. महाराज म्हटले, गड्या काही काळजी करू नका, माझ्याकडे एक युक्ती आहे. काय करा, एक पेला भरून दूध आणा. आणलं. त्या महाराजांनी काहीतरी अभिमंत्रित करून टाकली विभूती त्याच्यात आणि ते म्हटले, हे पा, हा पेला कुणी पिऊन टाका, जो हा पेला पिईन दुधाचा तो मरून जाईन आणि हा माणूस जिवंत होईल. पहिल्यांदा पेला दिला पत्नीकडे. ती म्हणत होती, मी कशी जगू, आता मालक गेले, 2 लेकरं आहेत, कोण मला सांभाळीन. हे म्हणले, महाराज म्हटले, बाई एवढा पेला पिऊन घे, तू मरशील, तुझे मालक जिवंत होतील. ती म्हटली, महाराज मी पेला असता पेला, पण समजा हे दूध मी घेतलं आणि मी मेली तर माझा नवरा काय करीन, दुसरी बायको करीन. आणि दुसरी बायको केल्यावर ती बाई माझ्या पोरायला बरं पाहिन काय? सावत्र आई, मला माझ्या लेकराची काळजी आहे. लहानपणात बाप नसला तर चालीन, पण माईचं प्रेम पाहिजे म्हणे. झालं, तिचं प्रेम कळालं. आईकडे, आई तुम्ही घेता का? ती म्हणे, महाराज मी पेला पिला असता, मी मरायला तयार आहे, पण मी मेल्यानंतर आमच्या बुड्याला भाकर घालणार नाही म्हणे हे सून. बुड्यासाठी मला जगावं लागते. बर, आबा तुम्ही घेता का? बर. आबा म्हटले, महाराज राहू द्या तसंच जरा. आबांना विचारलं, तुम्ही घेता का पेला? आबा म्हणले, महाराज त्याचं काय म्हणले, आमच्या घरात रोज भारत पाकिस्तान युद्ध चालतं. भारत पाकिस्तान म्हणजे सासू सुनाचं युद्ध चालतं, भांडण. आणि ते भांडण सोडवायला मला जिवंत राहिलं पाहिजे, नाही तर ह्या एकमेकीचा जीव घेतील म्हणे. झालं, कुणीच दुधाचा पेला घेतला नाही. मग महाराज म्हटले, का रे मी घेऊ का मग हा पेला? लोक म्हटले, महाराज लय उपकार होतील, तुम्ही जर हा पेला घेतला तर आम्ही तुमचं समाधी मंदिर बांधू म्हणे पूर्णेच्या काठावर. काही काळजी करू नका. तुम्हालाही वाटते महाराजांनाच घेऊ आहे की? महाराजाच्या मागणं पुढं फुफुट आवडं. महाराजानं घेतलं गटागटा पिऊन आणि काय हातावर पाणी घेतलं, त्याच्या तोंडावर मारलं, तो चांगला जागा झाला. मग महाराज म्हटले, सांगा कोण खरं प्रेम करतं का जगात? त्याने महाराजाच्या पायावर दंडवतच घातला. तो म्हणे, खरं आहे महाराज. कसे आहेत हे लोक? नामदेवरायांनी काकड्याच्या अभंगात सांगितलं की नाही, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिसुना, बंधू सोय रे पिसुना, सर्व मिथ्या हे जाणून, सर्व मिथ्या हे जाणून.
धनदारा पुत्र जन शरणरी घालून देवाची धनदारा पुत्र तुकाराम महाराज अशा पद्धतीनं लोकांना पटवून सांगायचे की बाबा या जगामध्ये खरं प्रेम जर पाहिजे असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. प्रपंचाशी नातं तोडायचं नाही. एरा मान विधी पाळना पुरते. प्रत्येकावर प्रेम करायचं पण त्याची काही मर्यादा ठेवायची. पण निष्काम निरतिशय प्रेम जर कुणावर करायचं असेल तर देवावर आणि संतावर, बाकी कुणावरही खरं प्रेम करू नये असं तुकाराम महाराज लोकांना विविध उदाहरणांनी कीर्तनातून पटवून सांगायचे. साधू संतांच्या देवाच्या चरित्राच्या कथा सांगायचे. असं कीर्तन रंगायचं की दुरून दुरून लोक चालत कीर्तनासाठी यायचे. दिवसभर चालत यायचे, महाराजांचं कीर्तन ऐकायचे, पुन्हा रात्रभर चालत आपल्या गावी जायचे. असं लोकांची एवढी गर्दी वाढायला लागली त्या देहूमध्ये. आणि त्या देहूमध्ये एक दुसरे महंत होते. त्यांचं नाव होतं कोणते गोसावी? मंबाजी बुवा गोसावी. संन्यासी होता तो बुवा, दाढी बिडी वाढवलेली चांगली. तेही कीर्तन करायचे पण त्यांच्या कीर्तनाला कोणी जात नव्हतं. पैसे देऊन माणसं आणून बसवावं लागायचे. आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला एवढी गर्दी, आवाज येत नव्हता तरी लोक दुरून नुसते तुकाराम महाराजाकडे पाहत बसायचे. ते म्हटले आम्हाला डोळ्याने जरी महाराज दिसले तरी आमच्या जीवनाचं कल्याण आहे. एवढी गर्दी व्हायला लागली. आणि त्या मंबाजी बुवाचा मग द्वेष सुरू झाला. ते मंबाजी बुवा मनातून द्वेष करू लागले, मी संन्यासी आहे, घरदार मला नाही, पत्नी मुलं बाळ नाहीत, आणि या तुकारामाला तर 2 बायका लेकरं बाळ, आणि ह्याच्या कीर्तनाला एवढी गर्दी. मग मनातून अशी आग व्हायची. आणि मग त्यांनी ठरवलं कधीतरी आपण बदला घ्यायचा, तुकारामाला कधीतरी असा काटा काढायचा तुकाराम बुवाचा. असं मनामध्ये द्वेष चालू होता. आणि एके दिवशी आता ही कशी म्हैस फिरते अशी तुकाराम महाराजांची म्हैस फिरत होती बघा. तिचा काय दोष आहे तिची गोष्टच येणार होती आज आपल्या प्रवचनात, म्हणून ती फिरून राहिली आपल्या भोवताल. तुकाराम महाराजाच्या घरी म्हैस होती, जिजाबाईच्या माहेरून आणलेली. आणि मग ती म्हैस एके दिवशी कशी काय दुर्लक्ष झालं, ती पाण्यासाठी सोडली पाणी प्यायला. आणि पाणी प्यायला सोडल्यावर ती म्हैस चुकली त्या मंबाजी बुवाच्या बगीचातच शिरली. आणि बगीचात चांगली फुलझाडं होते, फुलझाडं त्या म्हशीनं खाल्ले. आणि मग त्या मंबाजी बुवाने विचारलं कोणाची म्हैस आहे रे? कोणीतरी सांगितलं तुकाराम बुवाची म्हैस आहे. मग त्याच्या मनात आधीच द्वेष होता. त्या म्हशीला तर मारलं, त्या म्हशीला त्या गजे घाटात टाकलं, काय म्हणतात कोंडवाड्यात त्या म्हशीला टाकलं. तुकाराम महाराजांनी सोडून आणलं. आणि मग त्या दिवशी होती एकादश. दुरून दुरून वारकरी तुकाराम महाराजांच्या दर्शनाला आलेले. आणि या मंबाजी बुवानं काय केलं, प्रदक्षिणेच्या वाटेवरच काट्या रोवल्या. काट्या म्हणजे आपले बाबळीच्या बोरीच्या काट्या रोवल्या आणि प्रदक्षिणेचा रस्ताच बंद केला, मंदिराची प्रदक्षिणा. वारकरी आले, तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं, देवाचं दर्शन घेतलं. लोक म्हटले का हो महाराज, प्रदक्षिणेचा रस्ता का बंद केला? महाराज म्हटले कुणी बंद केला? बघा म्हटले काट्या लावलेल्या आहेत. मग तुकाराम महाराजांनी स्वतः त्या काट्या हाताने उपटल्या आणि ते पाहिलं मंबाजी बुवानी. आणि त्याच काट्या घेतल्या आणि तुकाराम महाराजांना त्या काट्यांनी बडवलं. त्या मंबाजी बुवानी किती मारलं म्हटले, 20 काठ्या मोडल्या, 20 महाराजाच्या अंगावर. महाराज एकही शब्द परतून बोलले नाही, अंगात काटे रुतले. तुकाराम महाराजांनी सगळं सहन केलं. का बरं? तुकाराम महाराजांना माहीत होतं की आपल्या मनात आलं ना, नुसतं रागवून पाहिलं तरी हा मरून जाईल, पण आपण संत आहोत ना, मग आपलं संत ह्या पदवीला शोभेल असंच वागलं पाहिजे. संत कुणाला म्हणतात? तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. जगाकडून होणारा अपमान, जगाकडून होणारा त्रास जर सहन केला तरच तो मनुष्य संत. मग ठीक आहे, महाराज काहीच बोलले नाही, मार खाल्ला. आणि मारून मारून त्याचे हात दुखायला लागले तेव्हा तो थांबला. एवढ्या शिव्या दिल्या. तुकाराम महाराजांनी सगळा मार खाऊन घरी आले, पांडुरंगाच्या पुढे उभे राहिले आणि हात जोडून देवाला प्रार्थना करू लागले. देवा बरवे बरवे केले विठोबा बरवे, पाहोनिया अंत क्षमा
अंगी काठीवरी मारविले. म्हणले देवा चांगलं केलं, आज आमची परीक्षा पाहिली तुम्ही. आज मला राग येतो की नाही ही परीक्षा तुम्ही पाहिली ना देवा. तुका म्हणे क्रोधा हाती सोडवून घेतले रे. देवा मला क्रोधाच्या हातून तू सोडवून घेतलंस, आज मी परीक्षेत पास झालो, असं तुकाराम महाराज देवाला सांगत होते. जिजाबाईनं ते पाहिलं, पाठ लाल बुंद झालेली, काटे अंगात टोचलेले, आणि मग लचकन आणलं. लचकनच म्हणतात ना आपल्याकडे, ते काटा काढायचा चिमटा, चिमटा म्हणतात, आमच्याकडे लाचकन म्हणतात. तर ते चिमटा आणला आणि चिमटा आणून ते काटे काढत होती. पण त्या मंबाजी बुवाला एवढ्या शिव्या दिल्या. आता ती माता माऊली, तिला राग येणार ना, आपल्या मालकाला एवढं विनाकारण जर कुणी मारलं तर राग बाया माणसाला येणार. तिनं खूप शिव्या दिल्या त्या मंबाजी बुवाला. संध्याकाळी तुकाराम महाराज कीर्तनाला उभे राहिले. अंग दुखत होतं, पण कीर्तनाचा नियम होता एकादशीला कीर्तन करायचं म्हणून उभे राहिले. कीर्तन सुरू झालं आणि समोर ते मंबाजी बुवा येऊन बसायचे रोज कीर्तनाला. ती जागा रिकामी दिसली. तुकाराम महाराज म्हटले का होते मंबाजी बुवा आले नाही. लोक म्हटले काय महाराज, तुम्हाला एवढं दुपारी तुमचं भांडण झालं तरी तुम्ही त्या मूर्खाची आठवण करता. महाराज म्हटले नाही नाही, त्यांना बोलून आणा कीर्तनाला. लोक म्हटले आम्ही नाही जात त्याचं तोंड पाहायला, तुम्हाला जायचं असलंच जा. स्वतः तुकाराम महाराज गेले. तो मंबाजी बुवा झोपला होता, त्याचा हातपाय दुखत होते. कशाने? तुकाराम महाराजांना एवढं मारलं होतं आणि त्या मारण्याने त्याचे हातपाय दुखत होते. महाराज गेले, म्हटले का हो बुवाजी, तुम्ही आज कीर्तनाला नाही आले. असं झालं, त्याला वाटलं खेटरानं मारलेलं बरं, पण आता हा बुवा म्हणते कीर्तनाला. कोण्या तोंडानं जायचं याच्या कीर्तनाला? आपण ह्याला मारलं आणि ह्याच्या कीर्तनाला जायचं कसं काय? काहीच बोले ना. तुकाराम महाराज म्हटले तुमचे हातपाय दुखतात का, मी दाबून देतो. महाराज त्याचे हातपाय दाबायला लागले. कल्पना करा किती सहनशीलता आहे महाराजांची. असं आपण करू का? आपल्याला एक शिवी कुणी दिली तर आपण त्याचं तोंड पाहत नाही, आणि महाराज त्याचे हातपाय दाबायला गेले. केवढं अंतःकरण मोठं असेल, समुद्रा एवढं विशाल अंतःकरण. आणि मग त्याच्या हाताला धरून महाराजांनी त्याला कीर्तनाला आणलं, समोर बसवलं आणि आनंदामध्ये कीर्तन केलं. काही नाही, तुकाराम महाराजांना एक कला येत होती. कोणती? विसरण्याची कला. प्रपंच सुखाने जगायचा असेल तर श्री गुरु मारुती बाबा कुरेकर सांगतात विसरण्याची कला शिकली पाहिजे. हा मला असा म्हणला होता आणि तो मला शिव्या देऊन गेला आणि त्याने माझा अपमान केला होता, हे आपण मनात ठेवतो जमा करून, ते तिथल्या तिथं विसरता आलं पाहिजे. आणि हे तुकाराम महाराजांना जमत होतं. आपला अपमान झाला विसरून जायचं ना. काय करायचं मग? आपलं हृदय देवाने कचरा साठवण्यासाठी दिलेलं नाही, ह्याच्यामध्ये साधू संतांच्या आठवणी, चांगले विचार साठवण्यासाठी देवाने हृदय दिलं. का कुणी अपमान केलेले आपण आठवणी ठेवण्यासाठी दिले का? असो, तुकोबारायांनी सगळं तिथंच विसरून टाकलं आणि तुकाराम महाराजांनी आनंदाने कीर्तन केलं. अशा प्रकारे तुकाराम महाराजांचे जीवनातले प्रसंग एक दोन पाहू आणि या आजच्या शिवेला पूर्ण विराम देऊ. तुकोबारायांनी एके दिवशी जेवायला बसल्यावर त्यांनी ताटात पाहिलं तर जिजाबाईने त्यांना वाटीमध्ये दूध वाढलं होतं. भाकरी, भाजी, भात आणि वाटीभर दूध असं ताट वाढलं तुकाराम महाराजांना जेवायला. तुकाराम महाराजांनी पाहिलं वाटीमध्ये दूध आहे. तुकाराम महाराज म्हटले आवले, मला दूध खायला देतेस, मग माझ्या देवाला दे की तांब्याभर दूध, मी नैवेद्य दाखवून येतो. असं म्हटल्यावर आवली म्हटली ठीक आहे. आवली म्हणजे महाराजांची मंडळी. मग तिनं तांब्याभर दूध दिलं, पितळाचा तांब्या भरून दिला. तुकाराम महाराज देवळात गेले आणि देवाच्या समोर तांब्या धरला आणि तुकाराम महाराजांनी नामदेव महाराजांचा अभंग म्हणला. कोणता? जो अभंग म्हणून नामदेव महाराजांनी देवाला दूध पाजलं होतं की नाही, तोच अभंग तुकाराम महाराजांनी म्हटला. दूध पिवो मोरे गोविंद लाला, दूध पिवो मोरे गोविंद लाला म्हणा. दूध पिवो रे मोरे गोविंद लाला, दूध पिवो रे मोरे गोविंद लाला. काला बछडा कपिला गाई, दूध दुहावन
नामा जाई, दूध दुहावन नामा जाई, दूध पिवो मोरे गोविंद लाला, दूध पिवो मोरे गोविंद लाला, दूध पिवो मोरे गोविंद लाला, पिवो मोरे गोविंद लाला. ओ तुकाराम महाराजांनी दुधाचा तांब्या देवासमोर धरला. देवाने दूध घेतलं, थोडा प्रसाद म्हणून ठेवला. रोज तुकाराम महाराज तांब्याभर दूध न्यायचे. जिजाबाईनं विचार केला, हा माणूस तांब्याभर दूध नेतो, तांब्या रिकामा करून घरी घेऊन येतो, खरंच देव दूध पित असेल का, असा कुणी विचार केला? जिजाबाईने, महाराजांच्या पत्नीने. महाराजांची छोटीशी मुलगी होती भागीरथी, ती महाराजांच्या सोबत जायची देवाला नैवेद्य दाखवायला. तिच्या आईनं विचारलं, भागे तुझा बाप तांब्याभर दूध नेतो, देव पितो का ग? ती म्हटली, आई खरंच पितो दूध, थोडंसं ठेवतो, मग बाबा थोडं घेतात आणि मी घेते थोडं. बरं. मग दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराजांना जिजाबाई म्हटली, का हो रोज तुम्ही दूध नेता, आज मी नेऊ का म्हणे देवाला नैवेद्य? महाराज म्हटले, चांगली गोष्ट आहे, बऱ्याच दिवसातून तुझ्या मनात चांगला विचार आला, म्हणले अवश्य घेऊन जा. आणि मग जिजाबाईनं काय केलं, उकळतं दूध असं उकळलं पातेल्यातून, तसंच तांब्यात ओतलं आणि लगेच असं ते कापडानं तांब्या धरला आणि गेली मंदिरात. देवाच्या समोर तांब्या धरला आणि ओठालाच लावला देवाच्या. आता देवाला वाटलं न पिवावं, तर ही तुकाराम महाराजांना शिवाय देईन की तुम्ही रोज नेता, कशाचं दूध पितो, दगडाची मूर्ती, कुठं दूध पिता असते का, तुम्हीच पिता असं म्हणेल. आणि प्यावं तर हिच्या मनात काही भक्तिप्रेम नाही आपल्याविषयी. काय करावं काय करावं, तोंडाला तांब्या लावल्याबरोबर देवानी नाईलाजानं प्यायला सुरुवात केली. ते दूध एवढं गरम होतं की देवाचे ओठ भाजले, आणि ते भाजल्यामुळं देवानं अशी जरा वाकडी मान केली. आणि ती वाकडी केलेली मान अजूनही देहूचा पांडुरंग, त्याची मान वाकडी आहे. म्हणजे आपण पंढरपूरचा पांडुरंग पाहिला, त्याची मान सरळ आहे, आणि देहूच्या पांडुरंगाची अशी थोडी वाकडी मान आहे. कशामुळं? जिजाबाईनं पाजलेलं ते गरम दूध. आणि मग तुकाराम महाराजांच्या स्वप्नात देव आले, एवढा मोठा होटाला फोड आलेला. आणि मग देव म्हटले, का हो तुकाराम महाराज, तुम्हाला कंटाळा आला होता का आम्हाला नैवेद्य दाखवायचा? तुम्ही मालकीनबाईला पाठवलं म्हणले, तिनं उकळतं दूध पाजलं, तोंडाला फोड आला. मग तुकाराम महाराजांनी जिजाबाईला विचारलं, अगा का असं केलंस, माझ्या देवावर का संशय घेतला? माझा देव नामदेवरायाच्या हातानं जसा जेवला तसा माझ्याही हाताने जेवतो. जिजाबाईला पटलं. आणि मग तिथून पुढे जिजाबाईला थोडी देवाची गोडी लागली. पण तुकाराम महाराजांना जी 2 मुलं होती, एकाचं नाव होतं विठोबा आणि एकाचं नाव होतं महादेव. तो महादेव जरा आजारी पडला म्हणजे त्याला मूत्र खडा झाला, लघुशंकाच होईना, पोट फुगलं, मोठंच्या मोठं पोट झालं. मग शेजार पाजारच्या बाया म्हटल्या, अगं लेकरू मराय झालं, हातपाय काळीसारखे झाले म्हणे, तुझा नवरा त्या पांडुरंगाचं नाव घेतो ना म्हणून असं झालंय, तुझ्या नवऱ्याला समजून सांग, त्या देवाच्या नादी लागू नको. आधीच हिच्या मनात देवाविषयी चीड होती, आणि त्यात पुन्हा शेजारी पाजारच्या बायांनी सांगितलं. आणि मग महाराज काय राग आला तिला, लेकराच्या हाताला धरलं. तिला माहीत होतं आता असंही लेकरू मरणार आहे, मग असं मरणार आहे तसं मरणार आहे, त्याच्या पायावर आपटू म्हणे पांडुरंगाच्या, त्याच्यामुळं झालं ना असं. लेकराच्या हाताला धरलं, ओढत ओढत देवाच्या मंदिरात आणलं, देवाच्या समोर आपटलं त्याला, आणि हातामध्ये चप्पल घेतली. कशासाठी? देवाला मारायसाठी, की तुझ्या भक्तीला माझा नवरा लागला म्हणून लेकराचं असं झालं. मग चप्पल उगारली देवाला आणि म्हणायला लागली, काळ्या थांब, आता तुझं दाखवतेच म्हणे कसे असते ते, माझ्या नवऱ्याला बिघडवलंस ना. आणि मारायला धावली. तेवढ्यात तो महादेव मोठ्याने म्हटलं, आई मला बरं वाटतंय म्हणले, माझं पोट व्यवस्थित झालंय आता. आणि मग त्याच्या पोटातलं ते पाणी बाहेर निघताना शेजारी म्हटले, अगं हे मंदिरामध्ये घाण होईल, त्याला उचललं बाहेर नेलं. मग त्या जिजाबाईला वाटलं ही पांडुरंगाची लीला नाही, माझ्या काळूबाईची लीला आहे म्हणे. अंगारा घेतला आणि त्या महादेवाच्या कपाळाला लावला. म्हणले, काळूबाई नवसाला पावलीस म्हणे. कुणी केलं होतं हे? पांडुरंगाने. पण काळूबाईचं देव म्हटले, काही का असे ना, कुठल्या तरी देवाचं नाव घेते ना.
मंगळाई, बरोबर, मंगळाईचं नाव घेतलं म्हणतात, बरोबर आहे. मंगळाईचं नाव घेतलं, पण पांडुरंगाचं नाव घेत नव्हती. का? मनामध्ये द्वेष होता नवरा बिघडवल्याचा. अशा प्रकारे जिजाबाईच्या जीवनामधले हे प्रसंग आपल्याला सांगितले. जाता जाता एक प्रसंग सांगतो आणि थांबतो, पण थोडं 2 मिनटं भजन करा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. वा, मोठ्याने म्हणा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पुण्याच्या जवळ एक चिंचवड नावाचं गाव आहे, त्याला आता पिंपरी चिंचवड म्हणतात. त्या चिंचवडला एक चिंतामणी देव नावाचे ब्राह्मण होते आणि ते गणपतीचे प्रसिद्ध भक्त होते. म्हणजे गणपती साक्षात त्यांच्याशी बोलायची, एवढी त्यांची गणपतीची जवळीक. आणि त्यांच्या कानावर तुकाराम महाराजांची कीर्ती आली. लोकांनी सांगितलं, अहो तसा गणपती तुमच्याशी बोलतो ना, तसा भगवान पांडुरंग तुकाराम महाराजांच्या हातानं जेवतोय, त्यांच्याशी बोलतोय. अशी कीर्ती ऐकल्यावर त्यांना मनामध्ये इच्छा झाली की आपण तुकाराम महाराजांची एकदा भेट घेतली पाहिजे. मग त्यांनी चिंचवडहून एक माणूस पाठवला निरोप घेऊन की तुकाराम महाराज तुम्ही चिंचवडला या. तो मनुष्य निरोप सांगण्यासाठी निघाला. इकडं तुकाराम महाराजांनाही जाणवलं की आपल्याला आता चिंचवडवरून निरोप येणार आहे, मग त्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच निघू. म्हणून तुकाराम महाराज इकडून निघाले आणि रस्त्यामध्ये भेट झाली. तो निरोप्या म्हटला, महाराज तुम्हाला चिंचवडला बोलवलंय. महाराज म्हटले तिकडंच निघालो चला. आणि तिथं आले. ते चिंतामणी देव होते की नाही, त्यांची पूजा चालली होती गणपतीची. महाराज येऊन मागे बसले. त्या चिंतामणी देवांना काही ठाऊक नाही तुकाराम महाराज आलेत का बसलेत का काहीच माहीत नाही. त्यांची पूजा चालू होती आणि पूजा करत असताना ते मानस पूजेमध्ये गेले. मानस पूजा म्हणजे डोळे लावायचे आणि मनातल्या मनात देवाची पूजा करायची. मानस पूजा फार सोपी कशी, एकही रुपया खर्च लागत नाही, काही इकडून तिकडून वस्तू आणाव्या लागत नाहीत. फक्त बसायचं, डोळे लावायचे आणि कल्पना करायची. देवाला समोर घ्यायचं ताटामध्ये, देवाच्या अंगावर दही टाकायचं. मनातला खरं नाही, मनातल्या मनात दही टाकायचं, पिठी साखर टाकायची, मध टाकायचा आणि देवाला स्वच्छ स्नान घालायचं दुधाने. पुन्हा गरम पाण्याने स्नान घालायचं, देवाला गंध लावायचा, हार घालायचे. असं मनातल्या मनात कल्पना करायची. तुकाराम महाराज म्हणतात, करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम कायासे, मनोमय पूजा हेची पडी केशी राजा. देवाला मनाने केलेली पूजा फार आवडते. मग ते चिंतामणी देव मानस पूजा गणपतीची करत होते.
पण त्यांच्या मनामध्ये गणपतीच येईना त्या दिवशी. गणपती येईना, काय करावं काय करावं. मग ती पूजा करत असताना त्यांचं मन गणपतीपासून उठलं आणि बगीचातला विचार करू लागले. म्हणजे त्यांनी पाहिलं होतं की बगीच्यामधले झाडं फुलाची वाळून गेलेत. माळीबरोबर लक्ष देत नाही बगीच्यामध्ये. त्या माळ्याला बोलवावून चांगली शिक्षा द्यावी असे मनामध्ये विचार चालू होते. मनातली पूजा गेली कुणीकडे आणि दुसरेच बगीच्याचे विचार आले. आणि मग ती पूजा होईना म्हणून थोडे बाहेर आले. पाहतं तर तुकाराम महाराज बसलेले, एकमेकांना नमस्कार केला. आणि मग तुकाराम महाराजांना त्यांनी विचारलं, का हो कधी आले तुम्ही? असं म्हटल्यावर ते म्हटले, महाराज तुम्ही बगीच्यात गेले होते की नाही तेव्हा आलो म्हणे. त्यांना आश्चर्य वाटलं, आपण बगीच्यात म्हणजे मनाने गेलो होतो बुवा आता. ते म्हटले, महाराज तुम्हाला कसं काय कळलं? म्हटले, आम्हाला पांडुरंगाच्या कृपेनं कळतं म्हटले कोणाचं मन कुठं चाललंय काय. बरं. त्या चिंतामणी देवाला वाटलं ह्यांच्याकडे काही मंत्रतंत्र असतील म्हणून यांनी ओळखलं. पण म्हटले आता आपण ह्याची परीक्षा अशी पाहू की हे खरोखर आपल्या समोर पांडुरंगांना जेवू घालतात का ते बघू. त्यांनी सांगितलं, महाराज मी आता थोडक्यात माझी पूजा उरकतो. पूजा झाली की मग आपण जेवायला बसू. मी माझा गणपती जेवायला बोलवतो आणि तुम्ही तुमचा पांडुरंग जेवायला बोलवायचा. महाराज म्हटले चालतंय. स्वयंपाक झाला, ब्राह्मणाची पात्र वाढली. जरा दूर 4-5 हात अंतरावर तुकाराम महाराजांचं पात्र वाढलं. तुकाराम महाराज म्हणले, आणखी 2 पानं वाढा. चिंतामणी देव म्हटले, कुणाला? अहो तुम्ही मगाशी म्हटले ना तुम्ही गणपतीला बोलवा, मी पांडुरंगाला बोलवतो. ठीक आहे. पात्र वाढले आणि तुकाराम महाराज म्हटले, आधी तुम्ही गणपतीला बोलवा. त्या चिंतामणी देवानं हात जोडून प्रार्थना केली, गणपती बाप्पा जेवायला या. गणपती बाप्पा काही येईनात. तुकाराम महाराज म्हटले, अहो आता त्यांना बोलू नका, सध्या ते एका कामामध्ये गुंतलेले आहेत. कोणतं काम? म्हटले, समुद्रामध्ये कुणीतरी एक भक्त बुडतोय आणि त्याने गणपतीला हाक मारली, त्याला त्या समुद्रातून बाहेर काढायला गेलेत म्हणे गणपती. आणि मग थोड्या वेळानं 15-20 मिनटं झाल्यावर तुकाराम महाराज म्हटले, आता बोलवा गणपतीला. बोलवलं की खरंच आले गणपती आणि त्यांचा पितांबर ओला झालेला. मग त्यांच्या लक्षात आलं की खरोखर तुकाराम महाराजांना हे सगळं कळतंय असं जाणवलं. आणि मग गणपती बाप्पा आले. तुकाराम महाराजांना चिंतामणी देव म्हटले, आता तुम्ही पांडुरंगाला बोलवा. मग तुकाराम महाराजांनी देवाला हाक मारली, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. तुझा विनाशीन वाटे क्षीण झाली काया, तुझा विनाशीन वाटे क्षीण झाली काया, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, तुझा विनाशीन वाटे काया, तुझा विनाशीन वाटे झाली काया, तुमाय बापा पंढरीच्या राया, तुमाय बापा पंढरीच्या राया. देवाला हाक मारल्याबरोबर भगवान पांडुरंग परमात्मा तिथं प्रगट झाले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. आणि मग गणपती बाप्पा, चिंतामणी देव, तुकाराम महाराज आणि पांडुरंग हे देवभक्तांचा मेळा तिथं जेवायला बसला. चिंतामणी देवा गणपतीशी आणा करवावे भोजना द्विजे पात्री, देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागविलो. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, महाराज तुमच्या कृपाप्रसादाने मी गणपतीला आणि पांडुरंगालाही या ठिकाणी जेवायला बोलवलं. तुकाराम महाराजांच्या मनात अजिबात अभिमान नव्हता.
चिंतामणी देवाच्या मनामध्ये अभिमान होता. भक्तीमध्ये देव काहीही सहन करतो, पण अभिमान सहन करीत नाही. तिळभर जरी अभिमान झाला तर तुकाराम महाराज म्हणतात, तिळ मात्र जरी होय अभिमान, मिरुतो समान भार देवा. वैकुंठवासी वक्ते बाबा एक गोष्ट सांगायची तेवढी सांगतो आणि थांबतो. अभिमान देवाला सहन होत नाही. देवाचं जाऊ द्या, आपल्याला तरी सहन होतो का? कोणी आपल्या पुढे जर उंच मान करून योग्यता नसताना जर फुशारक्या मारत असला तर आपल्याला ते सहन होत नाही. एक नवीन विवाह झालेलं कुटुंब, आणि आता नवीन विवाह झाले की सोयरे धायरे पाहुणे मित्रमंडळी भेटायला येतात. आणि मग त्या नवरदेवाचे काही 4-5 मित्र भेटायला येणार होते. त्यानं सांगितलं, हे बघ, मंडळीला सांगितलं माझे मित्र भेटायला येणार आहेत, त्यांना नाश्त्याला काहीतरी बनव म्हणे. ती म्हटली, मी बनवलं असतं पण मला काही त्यातलं येत नाही, त्यातलं म्हणजे स्वयंपाकातलं मला काही जमत नाही. तर म्हटलं, अगं सोपं आहे ना, शिरा बनव की. ती म्हटली, शिरा करता येत नाही, चहा करता येत नाही, तर शिरा काय? म्हटलं आता काय करायचं? तो म्हटला, हे बघ, आपल्या शेजारी एक म्हातारी आजी राहते, त्या आजीला जाऊन विचार शिरा कसा करायचा असतो. ती म्हटली, चालतंय. पण मनामध्ये विचार केला, खूप शिकलेली होती ती. ती म्हटली, मी डबल ग्रॅज्युएट झालेली आहे आणि म्हातारीला नीट सही करता येत नाही. तिला म्हटलं, करा सही. ती म्हणती, लावा शाई, म्हणजे अंगठा पुढं करते. तिला मी जाऊन विचारायचं का शिरा कसा करायचा? पण आता नाईलाज आहे, पाहुणे अर्ध्या तासात येतात. गेली, जरा अभिमानानंच म्हणली, आजी मला शिरा कसा करायचा सांग. आजी म्हटली, अगं किती सोपं असतं, कढई घ्यायची आणि चुलीवर ठेवायची. चुलीवर नाही, आता चूल गेली, कशावर ठेवायची? गॅसवर. बरं. ती म्हटली, हो ते आहे माहीत, पुढचं सांग. मग आजी म्हटली, काही नाही, त्या कढईमध्ये तूप टाकायचं. चुकलं तर सांगा, मी आपलं ऐकून सांगतो, आम्हाला काही शिरा करायचं माहीत नाही. बरं. मग आजीनं सांगितलं त्या कढईमध्ये तूप टाकायचं. ती म्हटली, हो ते आहे माहीत, पुढचं सांग. मग आजी म्हटली, त्यात तूप तापलं की त्याच्यात रवा टाकायचा. ती म्हटली, हो ते आहे माहीत, पुढचं सांग. मग आजी म्हटली, रवा असा भाजायचा तर तो करपलाही नाही पाहिजे आणि कच्चाही नाही राहिला पाहिजे. ती म्हटली, हो लय बारीक सांगू नको, माहिती आहे, पुढचं सांग. मग तो रवा काढून घ्यायचा आणि पुन्हा कढई चुलीवर ठेवायची. मग ती म्हटली, हो ते आहे माहीत, पुढचं सांग. मग बुढीनं विचार केला, म्हणली, हे आपल्याला विचारून राहिली पण आपला अपमान करून राहिली. मग आता सांगायची पद्धत बदलली आजीनं. आजी म्हटली, मग काय करायचं, वाडग्यात जायचं आणि तांब्यावर गोमतर आणायचं. ते बी साध्या गाईचं नाही, दुसऱ्या जर्शा गाईचं गोमतर आणायचं तांब्यावर. ती म्हटली, हो ते आहे माहीत, पुढचं सांग. म्हटली, मग ते कढईत ओतायचं गोमतेर, पुन्हा जायचं, एवढा शेणाचा गोळा आणायचा, तांब्यावर पाण्यात कालवायचा, कढईत ओतायचा. ती म्हटली, हो ते आहे माहीत. मग आजी म्हटली, काही नाही, त्यात रवा टाकायचा, शिजला की पाहुण्याला वाढायचा, झाला शिरा. घरी गेली तसाच शिरा केला. किती चांगला झाला असेल. कशामुळे झाला असं? अभिमान. मग जरा नम्रतेनं विचारलं असतं तर आजीनं बरोबर सांगितलं असतं की नाही, पण अभिमान केला. मग तुकाराम महाराज म्हणतात, अभिमान केला तर प्रपंच नीट होत नाही, परमार्थ कसा होईल? माणसाला अभिमान सहन होत नाही, देवाला अभिमान कसा सहन होईल? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मला मात्र माझ्या भक्तीचा कधी अभिमान देवा होऊ देऊ नको. चिंतामण देव म्हटले, मला मात्र अभिमान आहे, म्हणून मी गणपतीलाही बोलवू शकत नाही, पांडुरंगालाही बोलवू शकत नाही. तुकाराम महाराजांनी त्यांच्या कृपाप्रसादाने देवाला जेवू घातलं आणि तिथून पुढं तुकाराम महाराजांची वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण, अशी तुकाराम महाराजांची कीर्ती पसरली. राहिलेली कथा उद्याच्या सत्रामध्ये पाहायची. आजची झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो. जे योग्य असेल ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे आणि अयोग्य असेल ते आमच्या बुद्धीचे दोष समजून आम्हाला परत करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.